शुभविवाह या मालिकेच्या 16 डिसेंबरच्या भागामध्ये भूमी सांगत असते, आकाश चल, अक्का आपल्याला रागवतील. आणि त्या अक्कांची सगळी खेळणी ठेवून आता आकाशला घेऊन भूमी बाहेर पडते आणि म्हणते, सॉरी अक्का, म्हणजे ना त्याला एवढं समजलं नाही की आज जाऊन कोणाच्याही वस्तूला हात लावू नये. आणि असं म्हणत भूमी तिकडून निघते. भूमी बाहेर पडते. अक्का हे सगळं दृश्य पाहतच बसतात. अक्का भूमीकडे आणि आकाशकडे पाठमोऱ्या नजरेने पाहत असतात आणि त्यांना त्याच वेळेला आपला मुलगा सुनेला घेऊन निघून गेलेलं सगळे क्षण आठवत असतात. आणि अक्का खूप भावूक होतात आणि विचार करतात, का रे, तू मला का सोडून गेलास बाळा? बायकोसोबत निघून जाताना आईची तुला आठवण नाही का आली? असा विचार करत अक्का खूप अस्वस्थ होतात. आणि आता पाठमोऱ्या भूमी आणि आकाशला पाहताना अक्कांना मात्र आपला मुलगा आणि सून दिसत असते आणि अक्कांना खूप भरून येतं. भूमी आणि आकाशमध्ये त्यांना आपला मुलगा आणि सूनच दिसते. अक्का मात्र भूमी आणि आकाश यांच्या पाठीपाठी येत असतात. तोपर्यंत आकाश आणि भूमी एका कठड्यावर बसतात. इकडे पौर्णिमा जो हात रागिणीने तिचा जाळलेला असतो त्या हाताला मलम लावत असते आणि विचार करते, ही जखम भरत नाही आहे आणि ही पण जखम भरत नाही आणि आईंनी माझ्या मनावरती केलेली जखम पण भरत नाही आहे. आणि तिला रागिणीने दिलेला चटका, रागिणीने बोललेले शब्द जिव्हारी लागत असतात आणि तेच आठवत पौर्णिमा विचार करते, नाही, आता मी हा अत्याचार सहन करणार नाही, बदला घेण्याची आता वेळ आली आहे. आणि ती आता इकडे उभी राहून ती आता पाहते अभिजितच्या फोटोकडे पाहते आणि म्हणते, तुमची आता परत येण्याची वेळ झाली, इकडे परत या. मला हा होणारा अपमान, देणारा त्रास, हा सगळा मला सहन होत नाही आहे. आता आपलं राज्य करायची वेळ आलेली आहे. ही सगळी सत्ता आपल्या हातामध्ये आहे. तुम्ही लवकरात लवकर परत या. तुम्ही मालक आणि मी मालकीण, असं मला या घरावरती राज्य करायचं आहे. केलेल्या सगळ्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. आता ही पौर्णिमा एक एक करत सगळ्या अपमानाचा बदला घेणार आहे. असं म्हणत पौर्णिमा आता रागिणीचाच उलटा गेम करण्याचा विचार करत असते. इकडे तोपर्यंत आकाश आणि भूमी कठड्यावरती बसलेले असतात. आकाश म्हणतो, सायकल राणी, मला खूप भूक लागले. मग भूमी त्याला आपल्याजवळ असलेल्या पार्सलमधून भरवत असते. आकाशला सर्दी झालेली असते, शिंका येत असते. त्यावरती आकाश म्हणतो, पण सायकल राणी, मला हा गेम खूप आवडतोय. एक लेवल पुढे जायला मला खूप मजा येते, पण आपल्याला घर सापडलं असतं तर आपण जिंकलो असतो ना. भूमी म्हणते, आकाश काळजी करू नकोस, आपण उद्यापर्यंत घर शोधू. तोपर्यंत भूमी आणि आकाश यांच्या मागे काही गुंड लागतात. त्यांना त्रास द्यायला लागतात. कुठे चाललात तुम्ही, असं म्हणत भूमीच्या मागेच लागतात. भूमी आणि आकाश त्या गुंडांपासून पळण्याचा प्रयत्न करत असतात. तोपर्यंत गुंड मात्र त्यांच्यावरती हल्ला करतात आणि त्यांना वाचवायला अक्कांची एंट्री होते. धमाकेदार एंट्री करत अक्का तिकडे येतात आणि म्हणतात, बाजूला व्हा. जर ह्या पोराला आणि पोरीला कोणी त्रास दिला ना तर तुमच्या सगळ्यांचा बाजार उठवे ना मी, बाजार. असं म्हणत इकडे अक्का हातात कोयता घेऊन त्या लोकांना धमकी देत असतात. आता मात्र अक्कांच्या हातातला कोयता बघताच ते घाबरतात आणि तिकडून धूम ठोकतात. आपल्या बाईकवरती बसून ते लगेच तिकडून पसार होतात. अक्का म्हणतात, काय चाललंय तुमचं? अगं तरणी पोरगी तू आणि तुझ्यासोबत हा मुलगा, याला घेऊन असं इकडे तिकडे फिरण्यापेक्षा एखादं रेस्टॉरंट, लॉज, हॉटेल याच्यावर जायचं आणि आजची रात्र काढायची ना. काय चाललंय काय तुझं? यावरती भूमी सांगते, माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहेत, म्हणजे खूप महाग आहेत रेस्टॉरंट आणि हॉटेल. यावरती अक्का म्हणतात, काय बोलतेस? अगं वेळ लागलाय काय तुला? पैसा 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 इतका करत बसतेस. भूमी सांगते, नाही, माझ्याकडे तितके पैसे नव्हते आणि आमच्या बजेटमध्ये आम्हाला कुठे रूमच मिळाली नाही. असं म्हणत भूमी आता सगळा घडलेला प्रकार अक्काला सांगत असते. त्यावेळेला आकाश म्हणतो, सायकल राणी थांब, मी बोलतो अक्कांसोबत. अक्का म्हणते, चला माझ्या घरी चला. यावरती आकाश म्हणतो, अक्का, आम्ही तुमच्या घरी येऊ? आकाशला अक्का म्हणतात, हो चल, असं रस्त्यावरती उघड्यावरती राहू नका, चला माझ्या घरी. असं म्हणत अखेर अक्का आता भूमी आणि आकाशला आपल्या घरी घेऊन येतात. घरी आल्यावर ते अक्का आता आपल्या सगळ्या अटी नियम भूमी आकाशला सांगत असतात. अक्का म्हणतात, या घरात राहताय ना तर या घरामध्ये 10च्या आत बल्ब गेला पाहिजे. पाण्याची वेळ ठरलेली आहे. त्यानंतर बरेच काही अटी आणि नियम अक्का भूमी आणि आकाश या दोघांना सांगतात आणि आता डिपॉझिट म्हणून खूप तगडी रक्कम मागतात. मग मात्र भूमी म्हणते, अक्का, माझ्याकडे इतके पैसे नाही आहेत हो, म्हणजे आज तरी माझ्याकडे तुम्हाला द्यायला इतके पैसे नाही आहेत. मी उद्या काहीतरी व्यवस्था करेन आणि तुम्हाला हे सगळे पैसे देईन. बाकी तुमच्या ज्या अटी आहेत पाण्याच्या, लाईटच्या, त्या सगळ्या मला मान्य आहेत. अक्का म्हणतात, मला काही वेडी समजतेस काय ग तू? अगं आज राहायला आलीस ना, मग आजच डिपॉझिट द्यायचं. यावरती भूमी सांगते, अक्का, पण माझ्याकडे पैसेच नाही आहेत ना तुम्हाला द्यायला, मग कसं काय मी डिपॉझिट देऊ? मी काहीतरी उद्या व्यवस्था करेन आणि तुम्हाला डिपॉझिट देईन की. इतकी मोठी रक्कम माझ्याकडे असती तर मी तुम्हाला दिली असती ना. आणि मगाशीच मी तुम्हाला म्हटलं, मग मी कोणत्या तरी हॉटेलमध्ये गेले असते की, पण इतकी मोठी रक्कम माझ्याकडे नाही आहे.
असं म्हणत भूमी आता अक्कांना समजावून सांगत असते. त्यावरती अक्कांचं लक्ष भूमीच्या अंगावरती असलेल्या दागिन्यांकडे जातं आणि त्या भूमीला म्हणतात, तुझ्याकडे द्यायला पैसे नसतील हो, पण पण हे दागदागिने घालून मिरवतेस ना, ते दागिने माझ्याकडे दे. त्यानंतर जेव्हा तुझे पैसे जमतील तेव्हा मला पैसे दे आणि तुझे दागिने सोडवून घे. यावरती भूमी म्हणते, नको, मी माझे दागिने कुठच्याही परिस्थितीमध्ये देणार नाही. मी आत्ताच्या आत्ता तुमच्या घरातून निघून जाते. आकाश चल. असं म्हणत भूमी दागिने द्यायला नकार देते आणि घर सोडण्याचा निर्णय घेते. त्यावरती अक्का म्हणतात, ठीक आहे, जा बाहेर, पण तुला काय वाटतं रात्र बाहेर घालवल्यावरती तुझे हे दागिने तुझ्यापासून चोर ठेवतील का पळवायचे? चोर हे दागिने पळवणारच, मग तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला असं होणार आहे. त्यामुळे निमूटपणे दागिने दे. या अक्काचं सबूत आहे, तू पैसे आणून दिलेस की तुला मी सगळे दागिने तुझे परत देईन. असं म्हणत अक्का आता भूमीचे दागिने मागत असते. भूमी लॉजिकली विचार करते की अक्का म्हणतायत ते बरोबर आहे. जर का आत्ता मी घराबाहेर पडले तर मगाशी ज्याप्रमाणे गुंड आले तसेच गुंडांनी येऊन मला पुन्हा त्रास दिला आणि दागिने काढून घेतले तर मी काहीच करू शकणार नाही. मग कदाचित अक्का म्हणतायत तसंच ठीक आहे, अक्कांकडे निदान दागिने सेफ तरी राहतील. मग भूमी आपल्या हातातल्या 4 बांगड्या काढते आणि अक्कांच्या हातावर टेकवते आणि म्हणते, ह्या घ्या. आता अक्का मात्र भूमीच्या मंगळसूत्राकडे पाहत असतात. ही गोष्ट भूमीच्या लक्षात येते आणि भूमी म्हणते, अक्का, मी तुम्हाला बांगड्या दिलेल्या आहेत आणि याची किंमत नक्कीच डिपॉझिटपेक्षा जास्त आहे. या उपर मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. माझ्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे तुम्ही तर डोंकूनही बघू नका. अक्का म्हणतात, तू काय मला वेडी समजतेस का? तुझ्या मंगळसूत्राकडे नजर ठेवायला मी काय इतकी तुला हे वाटले का? मी फक्त तुझ्या मंगळसूत्राकडे इतकंच बघते आहे की नक्की हा तुझा नवरा आहे ना, नक्की तुमच्या दोघांचं लग्न झालेलं आहे ना. असं म्हणत आता इकडे अक्कांना संशय आलेला असतो. अक्का भूमीकडे पाहतात. भूमी म्हणते, हो, माझं लग्न झालेलं आहे आणि हा माझा नवरा आहे, यानेच माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधलंय. असं म्हणत भूमी आता अक्कांना सत्य परिस्थिती समजून सांगत असते. मग अक्का सगळे आता यांना सूचना देतात, कसं लाईट वापरायची, काय करायचं आणि निघून जातात. तोपर्यंत अक्कांना कोणाची तरी चाहूल लागते. बाहेरच्या घरात म्हणजे बाहेरच्या दारामध्ये कोणीतरी पाहते टोकवून, कोणीतरी लक्ष ठेवून आहे. ही गोष्ट अक्कांना समजते आणि कोण आहे तिकडे, कोण आहे तिकडे असं म्हणत पाठलाग करत अक्का तिकडून निघतात. अक्कांच्या दृष्टीला कोणी पडत नाही, पण नक्कीच इथे कोणीतरी होतं हे मात्र अक्कांना समजलेलं असतं आणि त्या व्यक्तीचा पाठलाग करत त्या पुढे 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 येत असतात. पण त्यांना कुणीच दिसत नाही. आत्तापर्यंत अक्कांना झालेला भास हा खरा असतो, कोणीतरी असतं खरं, पण ती व्यक्ती लगेचच निघून गेलेली असते. तिचा पाठलाग करत करत त्या पुढे येतात. कोण आहे तिकडे, कोण आहे तिकडे असं म्हणतात, पण कोणीही दिसत नाही. तोपर्यंत आकाश सांगत असतो, ए सायकल राणी, किती छान ना, आपण पहिली लेवल जिंकली सुद्धा. आणि तो भूमीला मिठी मारतो. भूमी म्हणते, आकाश, हे काय नवीन तुझं? आकाश म्हणतो, अगं, गेममधली पहिली लेवल आपण जिंकलेली आहे ना, म्हणून तुला कॉंग्रॅच्युलेट करतोय, दुसरं काही नाही. असं म्हणत आकाश आता भूमीला मिठी मारतो, तिला कॉंग्रॅच्युलेट करतो. पण आकाशला हे माहीत नसतं की ही लेवल वगैरे नसून ही रागिणीने केलेली कपटीपणाची एकदम घाणेरडी लेवल असते. भूमी सांगते, आकाश, एक एक करत आपण लेवल जिंकणार, तू माझ्यासोबत आहेस ना, मग सगळं काही ठीक होईल. आणि मनात भूमी विचार करते, माझ्यासाठी आकाश हे काही लाईफ वेगळं नाही आहे किंवा माझ्यासाठी हे कठीण नाही आहे, पण तू ज्या ॲटमॉस्फिअरमध्ये वाढलंयस ना, तुझ्यासाठी हे लाईफ खूप कठीण आहे, पण तरीसुद्धा तू माझ्यासाठी किती आनंदाने हे सगळं स्वीकारतोयस. असं म्हणत भूमी मनातल्या मनात आकाशचं कौतुक करत असते आणि देवाचे सुद्धा आभार मानते की आज रात्री तरी का होईना राहायला छप्पर तर मिळालं. आणि भूमी आता आकाशची सर्वतोपरी काळजी घेण्याचा विचार करत असते. पण तोचपर्यंत एक वेगळीच घटना घडते. अक्कांनी दोघांना राहायला परवानगी तर दिलेली असते, पण त्यांना पुरेसं अंथरूण पांघरूण असं काहीही नसतं. आणि येत असताना भूमीने आपल्यासोबत सामान म्हणून फार थोडेसेच कपडे वगैरे आणलेले असतात. मग रात्रीच्या वेळेला चटईवरती झोपल्यामुळे भूमीला थंडी वाजायला लागते. आकाशला हे सगळं समजतं आणि तो उठतो आणि म्हणतो, सायकल राणी, काय झालं, तुला थंडी वाजते का? बोल ना सायकल राणी, काय होतंय, तुला थंडी वाजते का? थांब, मी अक्कांकडे जातो आणि अक्कांकडून पांघरून घेऊन येतो तुझ्या अंगावरती टाकायला. असं म्हणत आकाश आता उठतो. त्यावरती भूमी म्हणते, नको रे आकाश, त्या परत ओरडतील तुला, कारण त्यांचा स्वभाव माहिती आहे ना, आत्ता तू काही मागायला गेलास ना तर त्या चिडतील, ओरडतील, तुलाच रागवतील. आकाश म्हणतो, ठीक आहे, मी नाही मागायला जात मग. असं म्हणत आकाश भूमीला उठवतो, आपले 2 तळहात एकमेकांवरती घासतो आणि भूमीच्या गालाला लावतो आणि म्हणतो, आता वाटतंय ना गरम, आता तुला गरम वाटतंय ना? असं म्हणत तो भूमीला वॉर्म करण्याचा प्रयत्न करत असतो. आकाशचं प्रेम पाहून आता मात्र इकडे भूमी एकदम हरखूनच जाते. तोपर्यंत इकडे आता भूमीला आजीचा कॉल येतो आणि काय गं, फोन
फोन वगैरे काही नाही. यावरती भूमी सांगते, आम्ही जयसिंगपूरला पोहोचलेलो आहोत आणि खरं सांगू का तर माझा नंबर बदलला आहे. त्या नंबरला इकडे नेटवर्क नाही आहे म्हणून मी नंबर बदलला आहे. भूमीने चक्क नंबरसुद्धा बदललेला असतो. आता इकडे रागिणीला समजतं की भूमीने नंबर बदलला आहे. मग ती आपल्या माणसाला काहीही करून भूमीचा पत्ता शोधायला सांगते.